तरुणांवरच्या लाठीचार्ज प्रकरणात आज दिल्ली हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। या याचिकेवर काल तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टानं नकार दिलेला होता। संसद भवनावरील मोर्चावेळी आंदोलनकर्त्यांवर या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्याचा आरोप करत कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली। मात्र या प्रकरणामध्ये कोर्टाला खेचू नका असं कोर्टानं काल म्हटलेलं होतं। त्यामुळे आज होणाऱ्या या सुनावणीकडे काय होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। विद्यार्थ्यांवर तुफान लाठीचार्ज झाला होता। पोलिसांनी या जमलेल्या हजारो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, त्याची दृश्य सगळीकडे पाहायला मिळाली आणि यावरून ही याचिका दाखल केलेली होती। खरं तर विद्यार्थ्यांना सरकारबरोबर बातचीत करायची होती, आपलं म्हणणं मांडायचं होतं। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे त्याची मागणी करत हे विद्यार्थी संसद भवनाजवळ पोहोचले होते। मात्र परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला होता आणि त्याबाबत आता हायकोर्टात आज काय सुनावणी होती हे आपल्याला पाहायचं आहे। तर दिल्लीमध्ये सगळ्या काय नेमक्या या क्षणाच्या घडामोडी आहेत आणि आज आणखी कोण कोण नेमकं आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीमध्ये येत आहेत या दृष्टीने काय नेमकं सगळं वातावरण जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि दिल्लीतून आपण त्यांच्याकडून आणखी वातावरणाचा आढावा घेऊया। मनशी, दिल्लीमध्ये हजारो विद्यार्थी आंदोलनासाठी एकवटलेले आहेत आणि काय नेमकी पाऊस सुद्धा बहुधा दिल्लीमध्ये पडतो आहे, काय नेमकी सगळी या आंदोलनाची सध्याची परिस्थिती आहे आणि आज काय काय नेमका त्यांच्या रणनीतीमध्ये आहे मोर्चेकऱ्यांच्या? सध्या मी दिल्लीतल्या जंतर मंतर या ठिकाणी आहे आणि इथली परिस्थिती तुम्हाला दाखवते। जसं तू आता सांगितलंस की उद्धव ठाकरे आज या ठिकाणी येत आहेत, सोबतच मनोज जरांगे हे सुद्धा येत आहेत। वेगवेगळ्या पद्धतीची रणनीती आखली जाते। मात्र सुरुवातीची ही दृश्य आपण बघूयात की मुसळधार पाऊस दिल्लीतल्या जंतर मंतरला कोसळतोय। एकीकडे माझ्या डाव्या बाजूला जर तुम्ही बघाल तर इकडे घोषणांचा पाऊस पडतो आहे, तरुणांकडनं घोषणा दिल्या जातात। घोषणांचा पाऊस तर पडतोच आहे, मात्र सोबतच मुसळधार पाऊस पडतोय आणि त्या मुसळधार पावसापासून वाचण्याकरता इथे अक्षरशः ताडपत्रीचं छत्र आता उभारण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे हे तरुण तरुणी वेगवेगळ्या प्रकारे स्वयंसेवा करतात असं म्हणायला हरकत नाही। त्याच्यामुळे ताडपत्रीचं एक आच्छादनच इथे तयार करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक छोटीशी प्रतिक्रिया आपण घेऊयात आणि नंतर सगळे अपडेट देऊयात। मला सांगा की मुझे बताइए कि ये जो जुगाड़ लगाया है एक प्रकार से आपने कि पूरा छाता ही तैयार कर दिया है पूरा तरीके से, तो सारे लोग आपकी मदद के लिए यहाँ पर आ रहे हैं। बारिश हो रही है ज़्यादातर पर, तो क्या क्या प्रॉब्लम्स है यहाँ पे? देखिए मैम, प्रॉब्लम्स के नाम पे देखिए इन्होंने शुरू में तो बिजली प्रोटेस्ट जैसे हम लोग का 20 तारीख को हुआ, इन्होंने सारा स्टेज तोड़ दिया था, बिजली काट दिया था, कैमरास हटा दिए थे, सिक्योरिटी सेटअप्स हटा दिए थे। फिर कल जब बच्चे वापस से आने लगे तो इन्होंने मजबूरी में इनको पूरा कैमरा इंस्टॉल करना पड़ा, सिक्योरिटी मेजर्स डालने पड़े। लेकिन अभी भी हम लोगों ने खुद से, आप देखोगे स्टेज टेम्प्रोरी पंडाल खुद का बनाया है। यहाँ पे देखिए बारिश हो रही है फिर भी बच्चे भीड़ आए जा रहे हैं। लोग जोमेटो स्विगी से बाहर से खाना भेज रहे हैं जी। पंडाल का आप देखिए कैसे हम लोगों ने अरेंजमेंट कर रखा हुआ है। तो यहाँ पे हम लोगों ने आपको ये दिखेगा कि लोगों के लिए कितना ज़्यादा आक्रोश भरा हुआ है गवर्नमेंट से। नक्की त्यामुळे तात्पुरतं छत्र का असेना पण या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर असावं, तरुणांच्या डोक्यावर असावं या उद्देशाने हे ताडपत्रीची एक मोठी छत्रीच या ठिकाणी आंदोलकांनी उभारलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं जसं अनुपमा तू विचारलंस की ज्या पद्धतीने आज सगळ्या घडामोडी घडणार आहेत, एकीकडे लाठीचार्ज नेमका कशा पद्धतीने झाला त्याविषयीची चौकशी होणार का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे। त्या बाबतीत नेमकी काय सुनावणी होणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं काल उद्धव ठाकरे या समोरच्या स्टेजवर येऊन गेले। जर समोर तुम्ही बघत असाल की अजूनही घोषणाबाजी सुरू आहे, समोर स्टेज आहे या आंदोलकांचं आणि आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात की याच ठिकाणी उद्धव ठाकरे काल येऊन गेलेले होते। आज मनोज जरांगे हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। त्याच्यामुळे शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्यासारखे महाराष्ट्रातून नेते या आंदोलनाला पाठिंबा द्यायला या ठिकाणी येत आहेत। राहुल गांधींचं काल जे पीएम निवासासमोर आंदोलन झालं त्यावर सुद्धा आज पुन्हा एकदा राजकीय चर्चा झडण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये। एकंदरीत पावसाळी अधिवेशन अर्थातच वादळी होत आहे, कारण दिल्लीतली संपूर्ण परिस्थिती दिल्लीमध्ये एकच चर्चा आहे ती म्हणजे जंतर मंतरवरचं आंदोलन। त्याच्यामुळे दिल्लीच्या रस्त्यावर या तरुणांचा आक्रोश बघायला मिळतोय, या आंदोलनाचे पडसाद बघायला मिळत आहेत आणि घोषणाबाजी तर सातत्याने इथे सुरूच आहे। सोबतच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार का याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष आहे की जी मागणी आंदोलनाच्या सुरुवातीपासून लावून धरण्यात आलेली होती त्याच मागणीवरती आजही आंदोलक हे अडून आहेत आणि तीच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नेमका कधी होणार। काही दिवसांपूर्वी आपल्याला आठवत असेल की आपणच जी 24 तासनी ही बातमी दाखवली होती की एनडीएच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे विधान केलं होतं की जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई होईल। त्या दृष्टीने आज पावलं
उचलली जाण्याची सरकारकडनं शक्यता आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच सरकारकडून आज काय पावलं उचलली जात आहेत, लाठीचार्ज प्रकरणात नेमकी काय सुनावणी होते याकडे आपलं लक्ष असेलच. मात्र तुर्तास जे जंतर मंतरवरचं वातावरण आहे ते अर्थातच घोषणाबाजीने हा संपूर्ण मनशी एकंदरीतच चर्चा पावसात सुद्धा विद्यार्थ्यांचा उत्साह तसूभर सुद्धा कमी झालेला दिसत नाही. ही घोषणाबाजी अशीच सुरू असल्याचं दिसतं आहे.